नमस्कार, मी सोनल तांबे. ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी फक्त ग्लोबल महाराष्ट्र 24 वृत्तवाहिनीच्या आपल्या हक्काचे विचार. नमस्कार, आपण पाहत आहात ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज. आजच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. निळजे गावात हनुमान मंदिर येथे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला शेतकऱ्यांचे कैवारी, बहुजनांचे दिग्विजय नेते दिबा पाटील यांचे नाव लागण्यासाठी 22 डिसेंबर 2025 रोजीच्या नियोजित मोर्चासाठी जनजागृती बैठकीचे आयोजन आज करण्यात आले होते. नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नामांतर व्हावे यासाठी येत्या 22 डिसेंबर 2025 रोजी भव्य जनआक्रोश मोर्चा निघणार आहे. त्या संबंधित आज प्रचार प्रसार करण्यासाठी निळजे ग्रामस्थांच्या वतीने दिनांक 17/12/2025 रोजी संध्याकाळी 6:30 वाजता हनुमान मंदिर निळजे येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निळजेतील ग्रामस्थांनी शेतकऱ्यांचे कैवारी दिबा पाटील यांचे नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव लागावे यासाठी या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने गावातील नागरिकांनी सहभागी व्हावे यासाठी आज ठराव संमत करण्यात आलाय. या प्रसंगी गावातील महिलांनी व सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी राजकारण विरहित समाजकारण म्हणून सहभाग घेऊन आपल्या प्रतिक्रिया ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूजवर नोंद केल्या. ब्युरो रिपोर्ट, ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज, डोंबिवली. अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज. धन्यवाद. येत्या 22 तारखेला आपल्या समाजाचे लोकनेते, राष्ट्रीय नेते स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी जो आंदोलन उभा केलेलं आहे त्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आमच्या या निळजे गावामध्ये आज जी मीटिंग झाली यामध्ये मी सर्वांना धन्यवाद देईन की सर्व पक्षाचे आमचे पदाधिकारी, कार्यकर्ते इकडे मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि 22 तारखेला जो जनआक्रोश मोर्चा काढणार आहेत त्या मोर्चासाठी आमच्या निळजे गावातील पूर्ण निळजेकरांनी कुठल्याही प्रकारचं पक्षभेद, जातीभेद न ठेवता मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला. त्याबद्दल सर्व आमच्या निळजे ग्रामस्थांचे मी आभार मानतो आणि आमच्या निळजे गावात मोठ्या संख्येने या जनआक्रोश मोर्चामध्ये निळजे गावातील सर्व रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित राहतील असे मी पूर्ण समाजाला आमच्या गावातर्फे मी ग्वाही देतो आणि सर्व समाजाला देखील मी आवाहन करतो की ह्या जनआक्रोश मोर्चामध्ये सहभागी व्हा आणि आपले लोकनेते दिबा पाटील यांचं नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिलंच पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनी आग्रही राहा अशी सगळ्यांना विनंती करतो. धन्यवाद. दिबा पाटलांच्या या एअरपोर्टला नाव देण्यासाठी आमच्या निळजे ग्रामस्थांची आज मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये असं ठरलं की जास्तीत जास्त संख्येने आम्ही तिथे जाणार आहे आणि सर्व महिला वर्ग किंवा ज्येष्ठ नागरिक किंवा सर्वच म्हणजे जास्तीत जास्त संख्येने आम्ही कसं जाता येईल आणि आमचा एकच मागणी आहे की आमच्या जो नवीन एअरपोर्ट होतं त्या एअरपोर्टला दिबा पाटलांचं नाव देण्यात यावं आणि त्यासाठी आम्ही सर्व आगरी बांधव किंवा कोळी समाज असेल किंवा इतर समाजांनी त्याला जाहीर पाठिंबा दिलेला आहे. आज मराठा समाजाने पाठिंबा दिलेला आहे, बहुजन समाजाने पाठिंबा दिलेला आहे. कारण ज्या जागेवरती तो विमानतळ होतो त्या विमानतळाला जागा आगरी कोळी समाजाचीच जागा गेलेली आहे आणि आमची तीच एक मागणी आहे का आमची जागेवरती जो विमानतळ बांधतो त्या विमानतळाला आमचा सर्वांचा लोक म्हणजे आमच्या समाजाचा लोकनेता दिबा पाटील याचं नाव देण्यात यावं ही आमची एक मागणी आहे आणि ती मागणी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही ती म्हणजे आंदोलन आम्ही काही हे बंद करणार नाही किंवा आम्ही शांत बसणार नाही. लोकनेते दिबा पाटील साहेब यांचं नाव नवी मुंबई विमानतळाला लागण्याकरता आज जी आमची निळजे गावात सभा झाली त्या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित होती. तसेच आम्ही जे आंदोलन 22 तारखेला होणार आहे त्याकरता आमच्या ग्रामस्थ पूर्ण शक्तीनिशी उभे राहतील
एवढी मी आमच्या ग्रामस्थांपर्यंत गवाही देतो. आज आमच्या या निळजे गावामध्ये नवी मुंबईमध्ये होऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळ, ह्या विमानतळाला आमचे बहुजनांचे, नुसते आगरी समाजाचेच नाही, बहुजनांचे लोकनेते दिबा पाटील, ज्यांची कीर्ती सांगायची तर त्यांनी 12.5% सारखा शेतकऱ्यांना जो हक्क मिळवून दिला जमिनीचा, त्याच्यानंतर स्त्रीभ्रूण जो व्हायचा, स्त्रीभ्रूण हत्या, त्याच्याविषयी त्याने मोठा आवाज उठवला. असे आमचे संसदपटू, 2 वेळा खासदार, 5 वेळा आमदार, नगराध्यक्ष, म्हणजे अशी महान व्यक्ती, आणि तिचं नाव देणं म्हणजे काय मेहरबानी नाही, त्यांची कीर्तीच तेवढी आहे. तर त्यांचं नाव देण्यासाठी आमचा सगळा बहुजन समाज प्लस मराठे सुद्धा, आजच आपण बघितलं जरांगे पाटील साहेब यांचं सुद्धा त्यांना समर्थन आहे, कारण जे सत्य आहे त्याच बाजूला सगळे लोक येतात. तर ह्या करता मोठा जनआक्रोश आंदोलन उभारलेलं आहे, आणि येत्या 22 डिसेंबरला मानकोली नाका ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या ठिकाणी पायी दिंडी जाणार आहे. तर ह्या पायी दिंडीसाठी आमच्या निळजे गावातून आम्ही सर्व पक्षभेद, जातीभेद यांच्या चपला बाजूला ठेवून सर्व एकजुटीने या पायी दिंडीमध्ये सामील होणार आहे, अशी आपणास ग्वाही देतो. धन्यवाद. सन्माननीय खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळेमामा यांच्या नेतृत्वाखाली जन आक्रोश मोर्चा दिबा पाटील यांचं नाव विमानतळाला लागण्यासाठी भिवंडी येथून आणि विमानतळापर्यंत 22 तारखेला निघणार आहे. आणि त्या संदर्भात आमच्या निळजे गावामध्ये, आमच्या हनुमान मंदिरामध्ये सर्व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात जमलेले आहे, आणि त्या मोर्चाला आमची पूर्ण संमती आहे, पूर्ण सहकार्य आहे, आणि त्याचा विचारविनिमय करण्यासाठी आम्ही इथं जमलेलो आहोत. दिबा बाबा पाटील यांच्या कामाबद्दल बोलायचं तर आम्ही आमच्या आगरी भाषेत हे सांगतो, अरे काम असा करा तुमचा नाव निघला पाहिजे, अरे काम असा करा तुमचा नाव निघला पाहिजे, डिसिजन असा घ्या तर लोकांना आदर्श वाटला पाहिजे. अरे इथं जन्माला तर सगळीच येतात, पण असा जागा तर लोकांनी नाव करला पाहिजे, असा ज्यांचा नाव या पूर्ण महाराष्ट्रामध्ये आगरी, कोळी यांचं, कराडी या समाजात श्रद्धास्थान म्हणून घेतलं जातं, अशा दिबा पाटील यांचं नाव विमानतळाला लागावं याच्यासाठी जवळजवळ 2-3 वर्षापासून लोकांचा एक आग्रह चालू आहे. कितीतरी त्याच्यासाठी मोर्चे काढले गेले, परंतु तरी सुद्धा सरकार अजून त्याच्यावर योग्य ती कारवाई केलेली नाही सरकारने, आणि ती कारवाई करावी. आमच्या हे दैवत आहे, आमचं दिबा पाटील म्हणजे एक दैवतच आहे, आणि त्यांचा जो पूर्ण आयुष्याचा जो हे आहे, जे जगले ते, जसे मला यावेळी लाल बहादूर शास्त्री यांची आठवण नक्कीच झाली, तर त्यांनी सुद्धा फार साधेपणानं आपलं जीवन जगलं. तसंच आमचे हे जे नेते आहेत, आमचे स्वर्गीय दिबा पाटील, हे सुद्धा साधेपणाने जगले. त्यांनी कधी आताचा एक नेता झाला तर ताबडतोब तो कुठं एवढी संपत्ती जमा करतो, परंतु ते शेवटपर्यंत साधेपणाने राहिले, आणि साधेपणाने त्यांनी आपले जे लोकांच्या कल्याणासाठी त्यांनी सर्व प्रयत्न केले. त्याच्यासाठी 12.5चा आपण बोलतो का, ते एक 12.5% आहे, त्याच्यासाठी त्यांनी भरपूर झटले आणि लोकांना काहीतरी मिळवून दिलं. असे जे दिबा पाटील आणि त्यांचं नाव विमानतळाला लागावं याचा सगळ्यांचा पूर्ण इच्छा आहे, किंवा सर्व कोळी कराडी समाज यांचा आग्रह आहे, आणि तो झालाच पाहिजे. आणि त्याच्यासाठी आमच्या निळजे गावामध्ये एक सभा झाली, आणि आमच्या सभेमध्ये असं ठरलं का त्या जन आक्रोश मोर्चामध्ये सामील होऊन आणि सरकारला आपला विरोध हा दाखवून द्यायचा, आणि विमानतळाला हे दिबा पाटील यांचं नाव लागलंच पाहिजे असा आमचा पूर्ण म्हणजे विश्वास आहे, किंवा तो लागणारच, असं मी आता इथे सगळ्यांना सांगू इच्छितो. सर्वप्रथम स्वर्गीय दिबा पाटील साहेबांना मानवंदना. आत्ताच आपले स्वर्गीय दिबा पाटील साहेबांच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव देण्याबाबत आम्ही सर्व गावकरी मंडळी एकत्र येऊन, कोणत्याही पक्षाचा इथे काही मतभेद न ठेवता आम्ही सर्व एकत्र येऊन दिबा पाटलांचं नाव लागावं म्हणून आम्ही सर्व ग्रामस्थ एकत्र आलो आहे. आणि मी ग्रामस्थांना एक विनंती करेन की आपल्या दिबा पाटलांचं नाव लागलं पाहिजे, यासाठी सर्वांनी एकत्र या. 22 तारखेला जो पायी दिंडी आहे त्यासाठी आपण खूप मोठ्या संख्येने गावातून जायचं आहे. तर मी सर्व ग्रामस्थांना आणि माझ्या समाजाच्या सर्व लोकांना विनंती करतो की आपण सर्वांनी यात सहभागी व्हा.
जय हिंद जय महाराष्ट्र. आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवा पाटलांचं नाव लागलं पाहिजे यासाठी आमचा पूर्ण निलजे गावातले समाज त्याच्यामध्ये कोणताही जातीभेद न करता पक्षभेद न करता आज एकत्र आलेला आहे. इथे एक तास येऊन चर्चा केलेली आहे आणि पायी दिंडी मोर्चा जो आपण प्रकार काढलेला आहे, जो 22 तारखेला जनआक्रोश आंदोलन आहे, त्यामध्ये आमचं पूर्ण गावाचा त्याच्यामध्ये सपोर्ट असणार आहे. आणि आपले लोकनेते दिवा पाटील यांच्याविषयी तुम्ही सगळ्यांनी जामच ऐकलं असेल, कारण की आपल्या आगरी समाजातला हुतात्मा नेता आहे आणि त्यांचं नाव जर आज लागलं तर कुठेतरी आपण गर्वाने सांगू इच्छितो की आमचा आगरी कोळी समाज हा खूप पुढे गेलेला आहे. बस एवढं सांगेल. आणि आमच्या सारख्याने जर समाज याच्यामध्ये सपोर्ट घेतलेला आहे तर तुम्ही सगळ्यांनी याच्यामध्ये सहभाग घ्या आणि आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवा पाटलांचं नाव लागलं पाहिजे याच्याकरता सगळ्यांनी एकत्र या. धन्यवाद.